आणि त्यांनी बाबांना सांगितलं की तुमचा मुलगा चहा विकतो। आम्ही लोक पेपर वाटू शकत नव्हतो, फ्लायर्स वाटू शकत नव्हतो, पसंत करायचे, डिजिटल मार्केटिंग करू शकत नव्हतो। म्हणून आम्ही म्हटलं आपण तिकट लावूया। कोणताही बिझनेस करण्यासाठी आउट ऑफ बॉक्स आयडिया विचारायची गरज नाही। म्हणून जर 20-22 वर्षांचे तरुण हे सुरू करू शकतात 3 लाखांनी आणि त्या 3 लाखांपासून 100 कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकतात, तर मला वाटतं कुणीही करू शकतो। म्हणून जेव्हा तुम्ही ब्रेकबद्दल बोलता किंवा विचार करता तेव्हा तुमच्या मनात काय येतं? चहा आहे का की चाय सुट्टा? डोक्यात कितीही गोंधळ असो, गर्लफ्रेंडशी भांडण झालं असो, ऑफिसमधून ब्रेक घ्यायचा असो किंवा मित्रांसोबत फिरायला जायचं असो, तर डोक्यात काय येतं? चाय सुट्टा। सुट्टाना बाजूला ठेवूया कारण ते हानिकारक असतं। चला चहाबद्दल बोलूया। तुम्ही विश्वास ठेवाल का जर मी तुम्हाला सांगितलं की मी ह्याच चहामधून 100 कोटींचा व्यवसाय केला आहे? चला मी तुम्हाला माझ्या प्रवासाबद्दल सांगतो की मी चहामधून कसा 100 कोटींचा व्यवसाय उभा केला। हॅलो, मी आहे अनुभव दुबे, सहसंस्थापक चाय सुट्टा बार। तर मी तुम्हाला सांगतो की ह्या चहाच्या प्रेमात मी आणि माझ्या मित्रांनी कसे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यवसाय सुरू केला, तेही फक्त 4 ते 4.5 वर्षांत। तर सुरुवात करूया अगदी सुरुवातीपासून। मी मध्य प्रदेशच्या रीवा शहरातून आहे। तिथे महर्षी विद्या मंदिरमध्ये शिकत होतो। तिथे जसं सगळ्यांच्या घरी परिस्थिती असतात तशाच आमच्या वडिलांच्या परिस्थिती थोड्या डळमळीत होत्या। तर तिथे महर्षी विद्या मंदिरात पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि पिवळ्या रंगाची घालायची आणि आम्ही सगळे खूप धमाल करायचो। कधी स्लाइडवरून घसरायचं, कधी गोल झुल्यावर फिरायचं। तर ती शर्टपंचची एक जोडी कपडे असायची, ती पण आम्ही सगळी खराब करून टाकायचो। म्हणून आम्ही घरी आलो की आई सगळ्यात आधी कपडे उतरवायची आणि लगेच धुवायची, जेणेकरून दुसऱ्या दिवशी सकाळी ते वाळतील आणि आम्हाला पुन्हा तेच घालावे लागतील। मग 8वी पर्यंतचं शिक्षण विवा येथील महर्षी विद्या मंदिरमध्ये झालं। त्यानंतर 8वी झाल्यावर मला इंदौरला शिक्षणासाठी पाठवण्यात आलं। तिथे माझी ओळख माझ्या मित्र आनंदशी झाली, जिथे आम्ही दोघंही वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाच्या क्लुप्या वापरायचो। काय करावं, काय करू नये यावर चर्चा करायचो। आमच्या सगळ्या मित्रांकडे प्रत्येकाच्या खिशात 100-200 रुपये असायचे, तर आम्ही त्यांची पॉकेट मनी घेऊन इंदौरमधल्या नोवेल्टी मार्केटमध्ये जायचो, जिथे सेकंड हँड मोबाईल्स मिळतात, तिथून मोबाईल्स विकत घ्यायचो। मोबाईल्सचा आम्हाला खूपच शौक होता। मग तो मोबाईल काही दिवस वापरायचो आणि ज्यांनी आम्हाला पैसे दिले होते त्या सगळ्यांना तो मोबाईल एक दिवस, 2 दिवस वापरायला द्यायचो। भाऊ, घे, वापर 1 दिवस, 2 दिवस, सगळे वापरून बघा। ते वापरायचे आणि मग तोच मोबाईल आम्ही विकूनही टाकायचो। बाहेरच, तिथेच नोवेल्टी मार्केटच्या बाहेर विकायचो। त्यामुळे आम्हाला मोबाईल वापरायलाही मिळायचा आणि आम्ही तो मोबाईल विकून काही पैसेही कमायचो। मग आम्हाला समजलं की फंडिंग ही मिळते आणि त्यातून नफाही कमावता येतो, आपण व्यवसाय करू शकतो। माझ्या आणि आनंदच्या मनात सुरुवातीपासूनच व्यवसाय करायचा आहे हे ठरलेलं होतं। मी जेव्हा कुणाशीही बोलतो किंवा कुणाला भेटतो तेव्हा त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। त्याचे पेन पॉइंट्स काय आहेत, त्याला काय होण आहे, त्याला कोणती अडचण आहे, त्याची कोणती जिज्ञासा आहे, हे समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो। कोणत्याही व्यक्तीशी बोलण्यासाठी किंवा कोणताही प्रोडक्ट मार्केटमध्ये आणण्यासाठी तुम्हाला आधी लोकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि त्यांच्याशी पुन्हा पुन्हा संवाद साधणंही तितकंच महत्त्वाचं आहे। कम्युनिकेशन स्किल ही एक अत्यंत महत्त्वाची कौशल्य आहे, जी प्रत्येक लीडरमध्ये असणं आवश्यक आहे। ते कसं शिकता येईल, त्यासाठी काय करावं? तुम्हाला कुठलीही मोठी IIT किंवा IIM ची डिग्री लागणार नाही। ते कसं शिकता येईल याबद्दल आपण या टॉपच्या शेवटी बोलू। चला आपण आपल्या गोष्टीकडे परत येऊया। यानंतर आनंदने आपल्या जिजूसोबत स्वतःचा व्यवसाय सुरू केला आणि जसं प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंबाला आपल्या मुलाकडून अपेक्षा असते, तशीच माझ्या घरच्यांचीही होती। त्यांचीही इच्छा होती की आपला मुलगा मोठा अधिकारी व्हावा, लाल बत्ती घेऊन यावा। म्हणून त्यांनी मला UPSC ची तयारी करण्यासाठी दिल्लीला पाठवलं। म्हणून मी दिल्लीमध्ये राहत होतो, UPSC ची तयारी करत होतो। मग मध्येच एक दिवस मला आनंदचा फोन आला। आनंद म्हणाला की मी जो आधी व्यवसाय करत होतो तो आता बंद होतो। चल, आपली जी शाळेच्या काळातली जुनी योजना होती तीच अंमलात आणूया। चल, धंदा करूया आणि तोही चहाचा धंदा। तर मी घरच्यांना काहीही सांगता अगदी अचानक निर्णय घेऊन सगळं सामान दिल्लीमध्येच सोडून 2-3 जोड्या कपडे घेऊन इंदौरला आलो। आणि तोच जुना स्टाईल,
तेच 20 ते 20 रुपयांचं पेट्रोल टाकून आम्ही दोघं जागा शोधायला लागलो की कुठे दुकान उघडावं. धंदा तर चहाचाच करायचा होता, पण आता कुठे करायचा, हे कसं अंमलात आणायचं यासाठी आम्ही विचार करू लागलो. ब्रेनस्टॉर्मिंग करू लागलो, फिरू लागलो. मग आम्हाला आठवलं की चाय सुट्टा असं नाव ठेवूया. तर सगळ्यात आधी आम्ही चाय सुट्टा बार हे नाव ठेवलं. नावामागचं लॉजिक असं होतं कारण चाय सुट्टा हे कुणाच्याही, विशेषतः तरुणांच्या डोक्यात लगेचच घर करतं. आणि आजकाल लोकांचं लक्षही तसंच खूप कमी आहे. तुम्ही पाहिलं तर लोक पटकन रील्स स्क्रोल करतात. म्हणून ही गोष्ट डोक्यात घट्ट बसते, चाय सुट्टा बार. म्हणून आम्ही हे नाव निवडलं. आम्ही एक जागा निवडली भंवरकोनमध्ये. एक छोटीशी दुकान निवडली, जी आधी तिथे सिमेंटचं गोडाऊन होतं. ती आम्हाला आवडली. कारण ती कोप्यावर होती. त्या दुकानासमोर खूप झाडं होती. एक पॉझिटिव्ह वाइब येत होती. म्हणून आम्ही म्हटलं की ही दुकान आपल्याला घ्यावीच लागेल. म्हणून आम्ही ती दुकान निवडली. आम्ही 3 लाख रुपये गुंतवले. 3 लाख रुपये होते, पण ते इतके पटकन संपायला लागले की आम्ही घाबरलोच. म्हटलं, अरे हे पैसे तर सगळेच संपून जातील. काहीच करू शकणार नाही. बोर्डही नव्हता. पण बाबांना सांगितलं नव्हतं की शिक्षण सोडलं नाही. बाबांनी इतकं शिकवलं. 8वीच्या नंतर बाहेर पाठवलं. मग त्यानंतर मी सीएची तयारी केली. IIMसाठी सीईटीची तयारी केली. UPSCची तयारी केली. तीही सोडली. म्हणून सोडून चहा विकायला कुठल्या तरी शहरात सांगता जाऊ शकत नव्हतो. आता एकदा सुरुवात केली होती, तर ते पूर्ण करायचं होतं. शेवटपर्यंत न्यायचं होतं. मग त्यानंतर आमच्याकडे पैसे संपायला लागले. आम्हाला वाटलं की इतकी कामं आहे, तर प्रत्येक कामासाठी जी मजूर असते ती साधारणपणे 600 रुपये रोजंदारी घेतात. म्हणून आम्ही 600 रुपये वाचवण्यासाठी स्वतःच पेराल, सिमेंट आणि व्हाईट वॉश केलं. एक जिना होता, आतमध्ये स्टेप होती. तो जिना आम्हाला काढायचा होता. तो आम्ही फोडला. ती खडीने बनवलेली असते. ती फार कठीण तुटते. पण आम्हाला माहिती आहे ती कशी तुटली. म्हणून आम्ही सगळी कामं स्वतः केली आणि कुठेही मागे वळून पाहिलं नाही. जेव्हा आमचा पहिला दिवस होता सुरू होण्याचा, तो पहिला दिवस. आम्ही ठरवलं होतं की आम्ही लोकांना फुकट चहा वाटू. पण तरीही आमच्याकडे ना मार्केटिंगसाठी पैसे होते, ना आमच्याकडे काही कल्पना होती की काय करावं. पण तीच गोष्ट होती की आम्हाला मागे हटायचं नव्हतं. म्हणून आम्ही त्या गोष्टीत ठरवलं की आता याची मार्केटिंग कशी करायची. मागे तर जायचंच नाही आपल्याला. तर जसं मी सांगितलं की मी लहानपणापासून हॉस्टेलमध्ये होतो, 8व्या वर्षापासून. त्यामुळे माझे खूप मित्र आहेत. मित्रांमध्ये मी खूप श्रीमंत आहे. म्हणून इतके मित्र झाले. मग आम्ही प्लॅन केला की आपल्याला ही खास गोष्ट कशी अंमलात आणायची. सर्वात आधी जी लोकेशन घेतली, आपली शॉप फायनल केली, ती मुलींच्या हॉस्टेलच्या शेजारी फायनल केली होती. त्याचं कारण असं होतं की जर तुम्ही मुलींचे क्राऊड आकर्षित केलं, तर बॉस, तुमचं काम झालं. कारण मुलं आपोआप येतील. तुमचं क्राऊड तयार व्हायला लागेल. तर सुरुवातीला आम्ही मुलींसाठी छानसं वातावरण तयार केलं. कारण बारचं नाव होतं चायसुट्टा बार. म्हणून आम्ही बारसाठी छान टेबल बनवलं, छानसा म्युझिक सिस्टीम लावला आणि इंटिरियर जेवढं शक्य होतं तेवढं आमच्या पद्धतीने केलं. आणि पहिल्या दिवशी आम्ही लोकांना थांबवून म्हटलं, भाऊ चहाच हा. पण लोक घेत नव्हते. आम्ही म्हटलं फुकटा चहा आहे, पण तरीही लोक घेत नव्हते. लोक म्हणाले, माहित नाही काय आहे, तरुण मुलं आहेत, काय विकत आहे, काय प्यायला देतील, म्हणून लोकांनी घेतलं नाही. मग आम्ही म्हटलं, यार काय करावं, हे लोक चहा घेत नाहीये, मार्केटिंग करायची पण पैसे नाहीये, लायर. आम्ही लोकांना पेपर वाटू शकत नव्हतो, फ्लायर्स वाटू शकत नव्हतो. कसं करायचं, डिजिटल मार्केटिंग ही करू शकत नव्हतो. मग आम्ही म्हटलं, आता काहीतरी जुगाड लावूया. मित्र कोणत्या दिवशी उपयोगी येणार. म्हणून मी मित्रांना सांगितलं, भाऊ, या दुकानात चहा पाजतो तुम्हाला, चहा नाश्ता आमच्याकडून. बाकी मुलींचं हॉस्टेल तर अगदी शेजारीच आहे. मग सगळे मुलं आली आणि जसं मुलं आली, सगळे म्हणजे काय, दमी गर्दी तयार व्हायला लागली. लोकांनी गर्दी पाहून विचार केला, अरे हा काय विकतोय, एवढी गर्दी कशी झाली इथे. कालच दुकान उघडलं आणि इतकी गर्दी आहे. लोकांना वाटलं कुठला तरी ब्रँड आला आहे. मग त्या डमी गर्दीमुळे आकर्षित होऊन सगळे लोक यायला लागले. त्यामुळे आमच्या प्रोडक्टला खूप एक्सपोजर मिळालं आणि मग मुली यायला लागली आणि मुली यायला लागली म्हणजे मुली यायला लागली. तो कारवा तयार होत गेला, वाढत गेला. लोकांना हे नावही खूप आकर्षक वाटलं. मग आम्ही खूप मार्केटिंग टॅक्टिक्स वापरल्यात. मी आणि अनंत कुठेही गर्दीत, ट्रॅफिकमध्ये, मॉलमध्ये
ओळीत उभे राहायचो, एकमेकांशीच बोलायचो. काय रे, ऐकलं का? चायसुट्टा बार खूप चाललं यार. नवीन उघडलं भमवर को आमवर पुन्हा पुन्हा डोक्यात. यामुळे लोकांच्या डोक्यात वारंवार नाव सतत आणि वरून पुन्हा पुन्हा ऐकायला मिळतं. ही मार्केटिंग टॅक्टिक्स आम्ही वापरली कारण आमच्याकडे पैसे नव्हते. हेच जुगाड लावलं आणि ह्याच जुगारातून आम्ही व्यवसाय सुरू केला. जेव्हा आमचं खूप छान चालायला लागलं, खूप गर्दी यायला लागली, पण काही गोष्टींची आम्हाला गरज भासायला लागली, जसं की हार्डवेअरची. आता टेबल बनवण्यासाठी किंवा कुठल्याही छोट्या मोठ्या गोष्टींची गरज पडली. मग आम्हाला वाटलं की आमच्याकडे पैसे कमी पडत आहेत. आम्ही पुन्हा त्याच मित्रांकडे गेलो, ज्यांच्याकडून आम्ही 100 रुपये घेऊन मोबाईल फोन विकत घेत होतो आणि काही मित्र असे होते, ज्यांची हार्डवेअरची दुकानं होती. त्यांच्याकडून आम्ही उधार घेतलं आणि हे काम सुरू केलं. ही आहे नेटवर्किंगची ताकद. ही गोष्ट आहे की जेव्हा तुम्ही अनोळखीपणे मित्र बनवता, त्यांच्याशी इतकं छान प्रेम जुळतं, इतकं छान जोडले जाता त्या काळापासून, ते तुम्हाला कधी, कुठे गरज पडली की कधी उपयोगी पडतात. व्यवसायात यालाच नेटवर्किंग म्हणतात. आमच्या भाषेत याला व्यवहार म्हणतात. तर आमचे व्यवहार लोकांशी, आमच्या मित्रांशी, जिवलग मित्रांशी खूपच मजबूत होते. पण याच दरम्यान जेव्हा आमची दुकान खूप चालू लागली, आमची गर्दी दिवसेंदिवस वाढू लागली. इतकी वाढली की आम्हाला माणसांची कमतरता भासू लागली. इतकी गर्दी झाली की आम्हाला लोकांना सांभाळणं कठीण झालं. अरे, कोणाला सर्व करायचं, कोणाला कोणत्या फ्लेवरची चहा द्यायची हेच कळेनासं झालं. बाहेरच्या गर्दीला कसं मॅनेज करायचं. बाहेर गर्दी सांभाळायला आम्हाला 5 लोक लागायचे, जे लोकांना म्हणजेच रस्त्यावरून साईडला करायचे, म्हणजेच रस्त्यावरून लोकांना बाजूला करायचे. मला आठवतं, जेव्हा आपण बिझनेस सुरू करणार होतो, तेव्हा आनंदने म्हटलं होतं की चल, एखाद्या चांगल्या ब्रँडची फ्रँचायझी घेऊया, मॅकडोनाल्ड्सची फ्रँचायझी घेऊया. मग मी म्हटलं, का कोणाची फ्रँचायझी घ्यायची, आपलीच फ्रँचायझी बनवू, तिला यशस्वी करू, भारताची एक नवीन फ्रँचायझी तयार करू आणि तीच विकू. मग जेव्हा आपल्याकडे इतकी गर्दी व्हायला लागली, तेव्हा लोक स्वतःहूनच येऊ लागले की आता आमचा मुलगाही इथे बसत नाही, त्यालाही कुठेतरी लावा. ठीक आहे, लावूया. मग एक नवीन दुकान उघडून दिलं. त्यांना सांगितलं की चला, एका नव्या ठिकाणी तुमचं दुकान उघडून देतो. म्हणून त्यांच्या नवीन ठिकाणी एक दुकान उघडलं. यातूनच आम्हाला कळलं की आपण फ्रँचायझीही विकू शकतो. पहिली फ्रँचायझी विकली, मग दुसरी विकली, मग तिसरी विकली. आमच्याकडे ऑफर येऊ लागल्या. आमची चौथी फ्रँचायझी मुंबईची होती. म्हणजे इंदौरपासून मिनी मुंबई ते मुंबईपर्यंतचा आमचा प्रवास फक्त 6 महिन्यात पूर्ण झाला होता. तर आतापर्यंत सगळं काही व्यवस्थित चाललं होतं. संपूर्ण सीन सेट होता. 6 महिने झाले होते व्यवसाय करताना. मस्त प्रतिसाद मिळत होता. काम करण्यात मजा येत होती. घरच्यांना वाटत होतं की आपला मुलगा UPSCची तयारी करतोय, पण आम्ही मात्र धंद्यात मस्त होतो. एक दिवस आमची अशी ओपनिंग होती, तर जोशात येऊन थेट फेसबुक लाईव्ह सुरू केलं. नवीनच फेसबुक लाईव्ह आलेलं होतं. तर फेसबुक लाईव्ह सुरू झालं आणि दाखवत होतो की हे चायसुट्टा बार आहे. तर आमचे एक शकुनी मामा सारखे नातेवाईक आहेत. त्यांनी हे पाहिलं आणि त्यांनी बाबांना सांगितलं की तुमचा मुलगा चहा विकतोय. त्यांची अशी टोणग्याची वृत्ती होती. बाबांना धक्का बसला. म्हणाले, एवढं शिकवलं आणि हा तिथे जाऊन चहा विकतोय. दुसऱ्या दिवशीच त्यांनी गाडी काढली आणि त्या दिवशीच गाडी काढली. दुसऱ्या दिवशी सकाळीच पोहोचले. आम्हाला कळलं होतं. आता 6 महिन्यांपासून मी तिथलं सोडून UPSCचे प्रश्न सोडून तिथे आलो होतो. जेवढं भारी येत होतं, ते सगळं खिशात. आम्ही सगळे रांगेत उभे होतो. सगळे मित्र होते. मी म्हटलो, तेव्हा सगळ्यांना वाटून मिळेल. म्हणून सगळ्या मित्रांना सोबत उभं करा. म्हणून आम्ही सगळे रांगेत उभे होतो. बुके घेऊन बाबा येत होते. बाबा, बघा. बरं आहे. म्हणजे फारसं छान नाही, पण बघितलं की हो, ठीक आहे. सगळ्या दुकानांना भेट दिली आणि काहीही बोलता निघून गेले. मग हा प्रवास सुरूच राहिला आणि मग रोजच्या वर्तमानपत्रात, बातम्यांमध्ये येऊ लागलं. मग आता जाऊन ते थोडं खुश झाले. जेव्हा बाबांना माझ्या नावाने ओळखू लागले तेव्हा त्यांना आनंद झाला आणि तेव्हाच ते रिलॅक्स झाले. काम पूर्ण झाल्यासारखं वाटलं. तर हे 4.5 वर्षांपूर्वीचं आहे आणि आता आमच्याकडे सुमारे 150 आउटलेट्स आहेत. भारतामध्ये, दुबईमध्ये, मस्कट, ओमानमध्ये, नेपाळमध्ये आणि आता आम्ही कॅनडामध्ये उघडत आहोत.
आम्ही US मध्येही उघडत आहोत. 3 लाखांपेक्षा जास्त कुल्हड आम्ही एका दिवसात विकतो. कदाचित हा जगातील सर्वात मोठा आकडा आहे जो कुल्हड चहा आम्ही विकतो. बाहेरही सगळे लोक कुल्हड चहा पितात आणि आमचं उद्दिष्टही असं आहे की पुढच्या 5 वर्षात जर प्रत्येक शहरात नाही तरी किमान प्रत्येक देशात आम्ही असावं आणि जगभरात लोकांनी चहा प्यावा तर आपल्या देशाच्या मातीला स्पर्श व्हावा. हेच आमचं पुढील 5 वर्षांचं लक्ष्य आहे. तर आम्ही सुरुवात केली होती 3.5 लाखांपासून आणि आज आम्ही 100 कोटींच्या वरचा ग्राफ केला आहे. खरं तर हे 4 वर्ष कसे निघून गेले कळलंच नाही. खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप अनुभव मिळाले, खूप काही शिकलो आम्ही. पण अजूनही असं वाटतं की ज्या दिवशी रामानंदजींचा फोन आला होता आणि जर माझ्यात तेवढं धाडस नसतं, इतका मोठं धाडस करण्याचं, शिक्षण सोडण्याचं, UPSCची तयारी सोडण्याचं, शिक्षण सोडण्याचं. पढाई म्हणजे आम्ही इथे सगळं शिक्षण सोडून व्यवसाय करण्याचं ठरवलं नसतं तर कदाचित आज हे अनुभव मिळाले नसते आणि हे चाय सुटा बाहेर आलं नसतं. मी इथे तुम्हाला बोलतही नसतो आणि तुम्ही मला ऐकतही नसता. म्हणून धाडस खूप महत्वाचं आहे. तुमच्या आयुष्यात निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे. ही वय आहे. ह्याच वयात तुम्ही धावायचं आहे. तुम्ही धावायला लागा. कदाचित तुम्ही पडालही. अरे 1, 2, 4 हाडं तुटतील यार, पर ती पुन्हा जुळतील. या वयात हाड पटकन जुळतात. तुम्ही 40 किंवा 50 नंतर धावायला लागलात तर मग हाडं जुळायला वेळ लागेल. धावा. अशी धावा की मोठ्या उड्या मारा. रीलचं हार सांभाळून चालावं. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या पर विचार करून. रीलचं हार तुटू नये. बाकी कुठलंही हार तुटलं तरी ते जुळेल. रिस्क घ्या आणि कृती करा. आताच करा. कोणताही व्यवसाय करण्यासाठी आउट ऑफ बॉक्स आयडिया असण्याची गरज नाही. तुम्हाला खड्डा खोदून आयडिया शोधायची गरज नाही. ते तुमच्या आजूबाजूलाच आहे. लोकांशी बोला, त्यांना समजा, त्यांचे पेन पॉइंट्स समजून घ्या. त्यासाठी तुम्हाला खूप जबरदस्त कम्युनिकेशन स्किल लागेल. कम्युनिकेशन स्किल म्हणजे असं नाही की ती एखादी भाषा आहे जी तुम्ही फरफरीत बोलू शकता. कम्युनिकेशन स्किल ही शिकता येणारी कौशल्य आहे जी तुम्ही शिकू शकता. म्हणून आजच जोश स्किल्स ॲप डाउनलोड करा आणि यशस्वी करिअरकडे पहिलं इन्व्हेस्टमेंट करा. मला माहिती आहे की तुमच्या सगळ्यांच्या मनात हे येत असेल की व्यवसाय सुरू करण्यासाठी, मोठं आणि चांगलं बिझनेस उभं करण्यासाठी, त्यासाठी फंडिंगची गरज असते, पैशांची गरज असते. किंवा हे जे सोकॉल टॅक्स आहेत, जे मोठ्या शाळांमध्ये किंवा IIT सारख्या संस्थांमध्ये असतात, त्यांची गरज असते. मला असं वाटत नाही रे. मी देखील CAची तयारी केली होती. मी देखील IIM साठी तयारी केली होती. आज मागील 2-3 वर्षांपासून आपण IIM मधून मुलांना रिक्रूट करत आहोत. आमच्याकडे 2 CAच्या टीम्स आहेत ज्या आमच्याकडे काम करतात. एक अकाउंट्सचा पूर्ण वेगळा विभाग आहे. म्हणून मला वाटत नाही की तुम्हाला याची गरज पडते. तुम्हाला गरज असते ती एक तीक्ष्ण निरीक्षक होण्याची, लोकांना समजून घेण्याची. माझ्या मते आयुष्यात तुम्हाला जी गरज असते ती म्हणजे जमिनीवरची वास्तवता शिकणारा विद्यार्थी होणं. तुम्ही जमिनीला समजून घ्या. तुम्ही लोकांना समजून घ्या. हो, मी असं म्हणत नाही की पुस्तके कुठेही वाईट असतात. खूप काही शिकायला मिळतं. वाचायलाच हवी. पर तुम्ही पहा तरी खरं. तीक्ष्ण निरीक्षक बना. लोकांना समजून घ्या. तेच जर तुम्ही समजून घेतलं तरच अंमलात आणू शकाल आणि समजून घेतल्यावर ते अंमलात आणा. मग तुम्हाला कोणीही हरवू शकणार नाही. मला विचारलं गेलं तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काय? मी म्हणालो मी ग्राउंड रियालिटीचा विद्यार्थी. आपण सगळे ग्राउंड रियालिटीचे विद्यार्थी. आम्ही खूप शिकलो. आम्ही 20-20 रुपयांच्या पेट्रोलवर खूप फिरलो आहोत. आम्हाला अगदी छान माहिती आहे की लोक कसे असतात, लोकांना काय आवडतं, लोक कुठे जातात, कसे पाहतात, कोणाला पाहतात, कुठे उभं राहायला आवडतं, कुठे जायला आवडतं, कधी बसतात, कधी उठतात. हे आम्ही शिकलो आणि त्याच्याच आधारावर आम्ही धंदा सुरू केला. आणि आज ज्यांच्यासाठी मी तयारी करायचो त्यांनाच आम्ही आता रिक्रूट करतो. म्हणून जर 20-22 वर्षांचे तरुण हे सुरू करू शकतात 3 लाखांनी आणि 3 लाखांपासून 100 कोटी रुपयांचा धंदा करू शकतात, तर मला वाटतं कुणीही करू शकतो यार. ही काही मोठी गोष्ट नाही. तुमच्यात आत्मविश्वास असायला हवा, निर्णय घेण्याचं आणि काम करण्याचं धाडस असायला हवं. मी असं म्हणत नाही की समस्या येणार नाहीत. समस्या तर सगळीकडे येतात यार. तुम्हाला वाटतं की तुमचंही आयुष्य असंच संघर्षमय आहे. संघर्षानं यशोगाथेत बदलायचं असेल ना, तर तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. कोणीही तुमचं रडणं ऐकणार नाही. तुम्हाला संघर्ष करावाच लागेल. तो संघर्ष करूनच तुम्ही त्याला यशात रूपांतर कराल, तेव्हाच यशाची गोष्ट तयार होईल. म्हणून त्यावर काम करा, मेहनत करा, काम करा, जिद्द दाखवा आणि इथे कुठलेही कारण चालत नाहीत मार्केटमध्ये.
काहीही कारण चालत नाही. काय समस्या येत आहे? आयुष्यात काय चाललंय? काहीही फरक पडत नाही. महत्त्वाचं म्हणजे तुमचा अंतिम निकाल. तुमचा शेवटचा टप्पा जर तुम्ही पार केला, यश मिळवलं, थोड्याफार लोकांच्या दृष्टीने, स्वतःच्या दृष्टीने, तेव्हाच तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी होता. जर हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला उद्योजक होण्याचा किंवा मोठा व्यवसाय सुरू करण्याचा रोडमॅप मिळालाय, तर थांबा. मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला एक कौशल्य येणं खूपच गरजेचं आहे. कम्युनिकेशन हे उद्योजकासाठी ट्रम्प कार्डसारखं असतं आणि आजच्या हायपर कनेक्टेड काळात इंग्रजी कम्युनिकेशनसारखी जागतिक कौशल्य असणं फारच महत्त्वाचं आहे. ही जागतिक कौशल्ये शिकण्यासाठी आणि आपला मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी जोश टॉक्सकडे आपल्यासाठी एक उपाय आहे. जोश स्किल्स ॲप हे भारतातील नंबर 1 स्पोकन इंग्लिश लर्निंग ॲप आहे, ज्याच्या मदतीने आपण आपली इंग्रजी कम्युनिकेशन कौशल्ये जागतिक दर्जाची बनवू शकतो. जोश स्किल्स ॲपवर तुम्हाला तुमच्या कम्युनिकेशन कौशल्यांचा सराव करण्याची संधी मिळते, तीही इतर विद्यार्थ्यांसोबत. घाबरू नका. या कॉलसाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. हे तुमच्या अभ्यास साहित्याबरोबरच समाविष्ट असेल. कोणताही मोठा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यात सुरुवातीची गुंतवणूक असणं खूपच गरजेचं असतं आणि स्वतःवर केलेली गुंतवणूक कधीच वाया जात नाही आणि ती आपल्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. मग चला मित्रांनो, आपण सर्वजण आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या गुंतवणुकीकडे एक पाऊल पुढे टाकूया. आपल्या इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्सना वर्ल्ड क्लास बनवा. जोश स्किल्स ॲप सोबत पिन केलेल्या कमेंटमधील लिंकवर क्लिक करा आणि आजच सुरुवात करा.